आज 26 जून राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची जयंती। या जयंतीनिमित्त मी आपल्याला शाहू महाराजांच्या विषयी 2 गोष्टी सांगणार आहे। छत्रपती शाहूजी महाराज यांनी सर्वप्रथम जातीयता नष्ट करण्यासाठी गंगाराम कांबळे यांना हॉटेल काढून दिलं आणि प्रत्यक्षात त्या हॉटेलमध्ये व आपले कर्मचारी यांना घेऊन जाऊन तिथे चहा देऊन मगच आपल्या दैनंदिन जीवनाच्या कामकाजाची सुरुवात करत असत। त्याचबरोबर शिक्षणासाठी शाहू महाराजांनी मोठं पाऊल उचललं, कारण का इतर जातीतील लोकांना शिक्षणासाठी शाहू महाराजांनी शाळा चालू केल्या आणि जे पालक आपल्या मुलांना शिक्षण घेण्यासाठी शाळेत पाठवणार नाहीत अशा लोकांना त्यांनी 1 रुपया दंडाची शिक्षा ठोठावली आणि तसं आदेश केला। त्यामुळं गोरगरीब जनतेला आपल्या मुलांना शिकवण्याची संधी, मोफत शिक्षणाची संधी उपलब्ध करून शाहू महाराजांनी दिली। अशा राजाला मी त्रिवार वंदन करतो। इंग्रजांच्या काळामध्ये ठराविक जातींना की ही चोर आहेत, दरोडेखोर आहेत असा त्यांच्यावरती शिक्का मारलेला होता। अशा लोकांच्या, अशा जमातीसाठी शाहू महाराजांनी त्यांना जी रोज इंग्रजांच्या कचेरीमध्ये जाऊन हजेरी द्यावी लागत होती, ती हजेरीची प्रथा बंद करून त्या जमातीसाठी रोजगाराची संधी उपलब्ध करून देऊन, शिक्षणाची दार उघडी करून त्यांना रोजगार मिळवून दिला। आणखीन त्यामुळं त्यांच्यावरती जो कायमस्वरूपी जो शिक्का पडलेला होता की ही जमात चोरी करणारी जमात आहे, ही जमात दरोडे घालणारी जमात आहे, हे जे त्यांचा जो कलंक जो होता ते पुसण्याचं काम छत्रपती शाहूजी महाराजांनी केलेलं आहे। मी शाहूजी महाराजांच्याबद्दल आणखीन एक उदाहरण देतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणासाठी मदत करणारे राजे छत्रपती शाहूजी महाराज। कारण जर का शाहूजी महाराजांनी जर का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणासाठी मदत केली नसती तर आजचं चित्र वेगळं असतं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा त्यांनी जी मदत केली त्या मदतीपोटी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला, आपल्याला राज्यघटना माहिती आहे की शाहू महाराजांनी आरक्षणाची पहिली मुहूर्तमेढ शाहू महाराजांनी आरक्षणाची रवलेली आहे। ती आरक्षणाची पद्धत, आरक्षण जे आहे, जे आज जे आम्ही त्याचा आनंद घेतोय, आम्ही उपयोग घेतोय, ते आरक्षण जे आहे ते छत्रपती शाहूजी महाराजांनी सर्वप्रथम दीनदलित लोकांना दिलेलं होतं आणि तेच आरक्षणाची पद्धत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेमध्ये नमूद केली। आणि आज जे आपलं वातावरण जे बघतोय, आरक्षणासाठी कितीतरी लोकांचे आता आंदोलन वगैरे चालू आहेत, प्रत्येक जातीची ते जे आरक्षणावरून जे वाद होत आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेत नमूद केली। मी एक उदाहरण देतो। छत्रपती शाहूजी महाराज हे शिकारीसाठी गेले असता तामगाव गावामध्ये, त्याचा उल्लेख आहे जुन्या पुस्तकामध्ये की तामगावचे जंगल होतं, त्या जंगलामध्ये छत्रपती शाहूजी महाराज शिकारासाठी गेले असता त्या ठिकाणी त्यांचा हत्ती जो आहे तो हत्ती त्या ठिकाणी मयत झालेला होता आणि त्या ठिकाणी आज देखील त्या ठिकाणी एक छोटा हत्तीची दगडी मूर्ती तयार करून त्या ठिकाणी बसवलेलं आहे। त्या ठिकाणी एक छोटंसं मंदिर आहे। म्हणजे असं हा राजा जो आहे, जे आपले जे आपल्यावरती प्रेम करणार, ज्याच्यावरती राजाचं प्रेम होतं, त्या हत्तीचं सुद्धा त्या ठिकाणी एक छोटंसं मंदिर बांधलेलं आहे। दुसरा विषय की शाहू महाराजांना शिकारीची आवड होती, कुस्तीची आवड होती। कुस्ती हा खेळ शाहू महाराजांनी लोकप्रिय केला, कुस्तीला राजाश्रय दिला, लोककलांना राजाश्रय दिला। अशा ह्या शाहू महाराजांना मी वंदन करतो आणि इथंच थांबतो। जय हिंद, जय भारत।